2024 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय बाळासाहेब कडलग, दिशा उद्योग समूह कुमार कौस्तुभ बाळासाहेब कडलग, दिशा उद्योग समूह, दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकुर्डी। थँक्यू। दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा या ठिकाणी मी सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून मनपूर्वक स्वागत करतो। तुम्ही पाहताय हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2024 अर्थात RPL 2024 पर्व 5 मध्ये दिवस क्रमांक 3 मध्ये मनापासून स्वागत। पहिला चेंडू इथे आपण पाहतोय निश्चितपणे खेळून काढला जाईल। एक सिंगल इथे डबल देखील जी मात्र मैदानाची आतमध्ये सुरुवात होते। एका बाजूने आपण मैदानाची आतमध्ये निश्चितपणे पाहतोय दिशा स्पोर्ट फाउंडेशन आणि त्यांच्या विरोधामध्ये स्वर्गीय शरद भाऊ शिंदे आणि स्वर्गीय सचिन बाबा सूर्यकांत भंडलकर स्पोर्ट फाउंडेशन आंबोली खेड या दोन ताकदवान संघांदरम्यान इथे सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो। तर सलामीची आघाडीची जोडी एका बाजूला आयडॉल कुणाल खोंड आणि दुसऱ्या बाजूने संघनायक अमित राऊत मैदानाच्या आतमध्ये असेल। गोलंदाज जिग्नेश पटेल। या दरम्यान एक अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय। फलंदाजापासून चेंडू थोडासा दूरवरती ठेवण्यात आलाय। निश्चितपणे डॉट बॉल पाहायला मिळतोय। एक अप्रतिम सुरुवात इथे मात्र जिग्नेशच्या माध्यमातून आपण इथे पाहतोय। या दरम्यान बिग हिट केलाय। क्षेत्ररक्षक दूरवरती पाहायला मिळतोय। बर्ड बाउन्स आणि चेंडू इथे आपण पाहतोय अडवला जाईल का तत्परती डिसिजन देखील पेंडिंग असेल। अप्रतिम क्षेत्ररक्षणाच्या दरम्यान पाहायला मिळतोय। तत्परती इथे 2 धावा ज्या मात्र पूर्ण होत आहेत। तिसऱ्या पंचांकडे इथे मात्र निर्णय पाठवण्यात आलाय। एक चांगली गोलंदाजी इथे सुरुवात अप्रतिम पाहायला मिळते। ॲज अ आयकॉन त्या संघामध्ये आपण पाहतोय जिग्नेश पटेल याला मात्र आज या स्पर्धेच्या निमित्तानं आमंत्रित केलंय आणि त्यांनी सुरुवात देखील इथे मात्र अप्रतिम केलेली आहे। तिसऱ्या पंचांकडे निर्णय जो मात्र पाठवण्यात आलेला आहे। आजच्या दिवसातील दुसरा सामना इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। दिशा स्पोर्ट फाउंडेशन आणि त्यांच्या विरोधामध्ये स्वर्गीय शरद भाऊ शिंदे अर्थात स्वर्गीय सचिन बाबा सूर्यकांत भंडलकर स्पोर्ट फाउंडेशन आंबोली खेड या दोन संघांदरम्यान सामना जो मात्र इथे मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे। चांगलं क्षेत्ररक्षण दरम्यान देखील इथे पाहायला मिळालं। निश्चितपणे गेली 2 दिवस झाले मैदानावरती आपण पाहतोय कित्येक अप्रतिम सामना इथे मैदानाच्या आतमध्ये रंगतायत। चौकार येतोय। तिसऱ्या पंचांचा निर्णय इथे मात्र चौकार येतोय। व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार शुभा ट्रॉफी हाऊस 4 धावांच्या मदतीने आपण पाहिलं तर धावफलक पुढे जाईल। पहिले षटक मैदानावरती सुरू आहे। यावेळीचा चेंडू आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर वळण घेताना पाहायला मिळते जिग्नेश पटेलची गोलंदाजी आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतो। विशाल सर पहिल्याच षटकात जबरदस्त गोलंदाजी करण्यासाठी जिग्नेश पटेलला इथे आपण याचा आयकॉन पाहतो। विशेषतः गुजरातवरतून तो ही स्पर्धा खेळण्यासाठी या मैदानात आपल्याला दाखल होताना पाहायला मिळते। हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग मध्ये आपण जिग्नेश पटेल समोर विश्वजीत ठाकूर या 2 खेळाडूंना एकमेकांच्या समोर आपण पाहणार। एक चांगली फाईट या मॅच मध्ये आपल्याला इथे मैदानात पाहायला मिळेल। यावेळीचा चेंडू होता अमित राऊत जबरदस्त स्ट्रोक मैदानात खेळतोय। स्क्वेअर लेगच्या टोकावरतून अमितच्या बॅट मधून येतोय उत्तुंग षटकार 6 धावा। शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा। माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार। याच फटक्यांसाठी अमित राऊत ओळख आणि संघनायक म्हणून तो या टीमला गेली 3 वर्ष रिप्रेझेंट करताना पाहायला मिळतोय। जबरदस्त बॅटिंग तो इथे मैदानावरती करतोय। यावेळीचा चेंडू होता सर्व बॅटनं खेळलाय। टेकन व्हेरी गुड कॅच विकेट येईल। फलंदाज क्रमांक पहिला अमित राऊत कॉटन बॉल बाद। गोलंदाजाला मिळाली शानदार भेट। ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट। विशाल सर आपण पाहतोय पहिल्या क्रमांकाचे षटक मैदानात संपले। 1 गडी बाद 11 धावा धावफलक होत आहेत। अमित राऊत आपण पाहिलं तर प्रचंड आक्रमण करताना पाहायला मिळत होता। सोबतीच्या कुणाल खोंडच्या बरोबरीनं तो धावा बनत होता आणि पहिल्या षटकाच्या विकेटच्या शोधत होताना जिग्नेश पटेल ती विकेट त्यानं इथे मिळून दिलेला आहे। संघनायक अमित राऊतला तो इथे मैदानात बाद करते। पहिला फलंदाज इथे मैदानात बाद झालाय। 1 गडी बाद 11 धावा।
ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळू शेठ वाडेकर. दिलात झापक झुपक वाजत राहतय ग. निश्चित सर, आपण पाहतोय जे अमित राऊतनं पहिल्या षटकामध्ये धावांचा इथे धडाका उठवला होता, परंतु प्रत्युत्तर इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये दिलंय. का गुजरातवरनं मी इथं खेळायला आलोय, का मला संघ मालकांनी संघामध्ये खेळण्याची संधी दिली, त्याची प्रचिती, त्याचं उत्तर तो इथे गोलंदाजीनं देतोय. नक्की पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय अगोदरच्या चेंडूवरती षटकार खेळला, तदनंतर प्रत्युत्तर देत असताना त्याला मात्र परतीचा रस्ता इथे मात्र जिग्नेशने दाखवलाय. तर जाऊया दुसऱ्या षटकामध्ये. आपण पाहतोय संघनायक अनिकेत रोडेच्या आतमध्ये चेंडू सोपवलाय. निश्चितप्रमाणे दुसऱ्या षटकामध्ये सामनाला धावफल कबड्डी जर पाहायला गेलं तर 11 धावा 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आहे. प्रतिस्पर्धी दोन ताकदवान संघ एकमेकांच्या विरोधामध्ये खेळत आहेत. दोन बलाढ्य संघ आहेत. दोन्ही संघांमध्ये दोन ताकदवान आयकॉन जे मात्र सर पाहायला मिळत आहेत. तर नक्कीच आपण पाहिलं तर विशाल सर अनिकेत रोडे गोलंदाजीच्या मार्क होते. अनिकेतच्या प्रत्येक डॉट बॉलला 100 रुपये आणि प्रत्येक विकेटला 500 रुपयांचं बक्षीस आहे. पहिला चेंडू त्यावरती केला आक्रमण. कुणाल खोंड इथे आपण पाहिलं तर लगावतोय स्क्वेअर लेगच्या टोक्यावरतून षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेठ काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. कुणाल खोंड याचा आयडॉल आपण पाहिलं तर या स्पर्धेत आपण त्याला पाहतोय. ऑक्शन मध्ये त्याला घेण्यासाठी प्रचंड मोठी चुरस लागली होती, परंतु दिशा स्पोर्ट फाउंडेशनने शेवटपर्यंत त्याच्यावरती बॅटल वर्क केला होता. इथे खराब चेंडू मैदानी पाहायला मिळतोय. बिन टप्प्याचा बीमार नो बॉल आणि त्यावरती चौकार. बोनसच्या रूपाने मिळतील साकोडी संघाला दिवाळीचा बोनस. इथे मात्र यानंतर दिवाळीनंतर देखील वाटला जातोय 5 धावा टीम साकोडीला. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. दुसऱ्या क्रमांकाचे षटक आपण पाहिलं तर सुरू झालेत. अनिकेत रोडेचा पहिला चेंडूवरती आक्रमण, दुसऱ्या चेंडूवरती बोनस, तिसरा चेंडू आपण पाहिलं तर फ्री हॅट बॉल होता आणि तो देखील खेळला डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तैनात आहे, फेकी करेल. क्षेत्ररक्षण अतिशय सुरेख इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळते. इस्टर्नच्या पाठीमागे आपण अशुभवना पाहतोय जे या टीमला सातत्यानं आपल्याला लीड करताना पाहायला मिळेल. गतवर्षी देखील हा संघ आपण पाहिला होता, यावर्षी देखील हा संघ आपण पाहतोय. गतवर्षी या टीमचा आयकॉन केतन म्हात्रे होता, परंतु यावर्षी आपण पाहिलं तर जिग्नेश पटेल, खुशबू गुजरात की या मैदानी आपल्याला पाहायला मिळते. अनिकेत पुन्हा एकदा इथे देखील आपण पाहिलं तर चेंडू टाकलाय. पंच संजय भालेराव सर्कल होतात. व्हाईट बॉल, एक खराब चेंडू होते, एक अतिरिक्त अवांतर धाव येते. स्कोर कार्ड पुढे जाईल. धावफल होती 1 गडी बाद 25 धावा. RPL 2024 आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. खरं तर गतवर्षी कुणाल खोंड आणि अनिकेत रोडे एका संघामध्ये होते, परंतु या वर्षी मात्र एकमेकांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय. एक अप्रतिम चेंडू आहे, ब्लॉकल चेंडू मैदानाच्या आतमध्ये निश्चितप्रमाणे पाहायला मिळतोय. खरं तर हे गरजेचं आहे. सातत्यानं अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करणं इथे गरजेचं आहे. प्रतिस्पर्धी संघाची फलंदाजी जर पाहायला गेली तर अप्रतिम सुरुवात इथे संघाला करू दिली गेली आहे. दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकुडे हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. प्रथमतः फलंदाजी कुणाल खोंड ऑन स्ट्राईक ॲज अ आयडॉल. या दरम्यान फटका खेळलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. कुणाल खोंडच्या बॅटमधनं चेंडू फरार. खणखणी चौकार. 4 धावा. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. विशाल सर 4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. साकोडी संघ 1 गडी बाद 29 धावा. षटक क्रमांक 2 आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. जबरदस्त बॅटिंग इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळते. कुणाल खोंड याचा आयडॉल इथे आपण पाहतोय. विशेषतः पुणे जिल्ह्यातील जे डावखुरातीचे फलंदाज आहेत, हातावरच्या बोटावरती मोजणे इतके जे जबरदस्त आक्रमक आहेत, घातक आहेत, स्फोटक आहे आणि त्यातील एक नाव इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळते. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पाबळचा कोहिनूर हिरा कुणाल खोंडला इथे आपण मैदानी बॅटिंग करताना पाहतोय. क्षेत्ररक्षणाची सजावट आपण पाहू शकाल. अजित सातकरला आपण पाहतोय चेंडू अडवताना आणि तिथे आपण पाहिलं तर धाव मैदानी येताना पाहायला मिळते. स्कोर कार्ड पुढे जातोय. षटक क्रमांक 2 मैदानी सुरू आहे. 1 गडी बाद 30 धावा त्या मात्र धावफलक होत आहेत. म्हणजे मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये जी सुरुवात व्हायला हवी होती ना, ती सुरुवात साकुरी टीम कडनं इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळते. सुरुवातीला अमित राऊतनं आक्रमण केलं, त्यानंतर कुणाल खोंडला आपण आक्रमण करताना पाहतोय. कुणाल 7 चेंडू 14 धावा,
तर इथे ऑन डाऊन आलेला बॅटर अजय राजपूत तो मात्र बॅटिंगला पाहायला मिळतोय. याच तालुक्यातील चाकण संघातून आपण त्याला सातत्यानं पाहिलं. रिव्हरचा प्रयत्न होता, स्विच हिटचा प्रयत्न पंच कळवतात, फाईट बॉल, खराब चेंडू, एक अतिरिक्त अवंतर धाव ती आपण मैदानी पाहतोय. अनिकेत रोडेच्या नेतृत्वाखाली संघ आपण पाहतोय. अश्विन कुमार बंडलकर, अशुभवून आपण पाहतोय. तुकाराम सावंत आहेत, कुणाल वाळुंज आहेत, दर्शन रोडे आहेत, अजित सातकर आहेत, जिग्नेश पटेल आहेत, निलेश इंगवले आहेत, आकाश शिंदे आहेत, महेश पोखरकर आहेत. या खेळाडूंना आपण या टीम मध्ये पाहतोय. कावरम नवले आहेत, सचिन साबळे आहेत, अतुल शिंदे आहेत, शिवा सावंत आहेत, युवराज होले हा संघ एका बाजूला आपण पाहतोय. षटक क्रमांक संपलं जाईल. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करणारी टीम आपण पाहतोय. दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकोडी, 1 गडी बाद 31 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळू शेठ वाडेकर. दिलात झापक झुपुक वाजत राहतय ग. 2 षटकांचा खेळ देखील आपण पाहिलं तर विशाल सर संपला. 31 धावा धावफलक होत आहेत. करण रणदेड आपण पाहिलं तर 15.50च्या सरासरीनं बॅटिंग करणारी टीम बॅटिंग करते, परंतु जिग्नेश पटेल याचं षटक पुन्हा एकदा इथे आपण मैदानी पाहणार आहोत. पहिल्या षटकात त्यानं विकेट मिळवली. पहिल्या षटकात त्यानं आपण पाहिलं तर संघनायक अमित राऊतचा प्रचंड मोठा अडसर तो इथे मात्र दूर केलाय. तर वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी सांघिक तिसरं षटक घेऊन पुन्हा एकदा आपण पाहतोय. खुशबू गुजरात की आयकॉन जिग्नेश पटेल अंबोली खेड या टीम कडनं इन ऍक्शन इथे मैदानी पाहायला मिळतोय. युट्यूबवरती देखील ऑनलाईन प्रेक्षक प्रचंड मोठ्या प्रमाणात व्ह्यूअर्स वाढत आहेत. पहिला चेंडूचा सन्मान दिलाय कुणाल खोंड जिग्नेश पटेलना. डीप लॉंगॉनला चेंडू मात्र खेळलाय, तोपर्यंत एक सिंगल येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल आणि धावफलक ते आपण पाहिले तर बनवलं जात आहेत. 1 गडी बाद 32 धावा. 32 धावा धावफलकावरती आपण सर पाहतो. निश्चितप्रमाणे जिग्नेशनं नामाप्रमाणे कामगिरी केली. पहिल्या षटकामध्ये कमी खर्चिक ठरला. दुसऱ्या षटकामध्ये संघनायक अनिकेत रोडेला आमंत्रित केल्यावरती त्याच्यावरती खूप मोठं आक्रमण पाहायला मिळालं, परंतु पुन्हा एकदा ते कमबॅक करण्यासाठी इथे मात्र आयकॉन जिग्नेश पटेलला संघनायकानं मात्र आमंत्रित केले. ती कामगिरी पुन्हा एकदा तो मैदानाच्या आतमध्ये करू शकेल की देखील पाहायचे. ऑन स्ट्राइक अजय राजपूत इथे तयार होईल. या दरम्यान रिव्हर्स स्ट्राइक अप्रतिम देखणेदार फटका सरळ सीमारेषेला लागला होतोय. आउट ऑफ दी मार्क, सीमापार षटकार 6 रन. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेठ काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. याच फटक्यांसाठी अजय राजपूतची ओळख आणि खरं तर त्याला या संघात का घेतले ना ते इथे आपण पाहिलं तर तो मैदान ते दाखवून देतोय. संघ मालकांबरोबर संघ नायकाचा विश्वास तो सार्थ करताना पाहायला मिळतोय. अजय राजपूत जर आपण पाहिलं ना, विशाल सर मूर्तीनं लहान आहे, कीर्तीनं महान आहे आणि विशेषतः हाफपिच क्रिकेट बरोबर फुलपिच क्रिकेटमध्ये त्यांना आपल्या खेळाचं प्रात्यक्षिक क्रिकेटच्या पटलावरती दाखवलेलं आहे, तो इथे आपण पाहतोय. यावेळीचा चेंडूचा सर्व बॅटनं ड्राईव्ह केलाय. डीप लॉंग ऑफला चेंडू मात्र चालेल. सुंदर फटका आपण पाहतोय ऑफ ड्राईव्हचा, तोपर्यंत एक सिंगल येईल. एका धावीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाताना पाहायला मिळतोय. तालुक्यातील स्थानिक खेळाडू आहे, आयकॉनवरती आक्रमण करतोय. आत्मविश्वास वाढलाय. अजय राजपूत येणाऱ्या कालावधीमध्ये आपण पाहिलं ना तर हे देखील नाव क्रिकेटच्या पटलावरती चमकल्याशिवाय आणि झळकल्याशिवाय राहणार नाही. इथे देखील आपण पाहतोय जिग्नेश पुन्हा एकदा कुणाल खोंडसाठी. यावेळीचा चेंडूचा ड्राईव्ह केलाय. कव्हरला आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक तैनात आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये अजित सातकरकडे चेंडू जाईल. फेक ही सुरेख आहे, बॅकअप चांगला आहे आणि ऑन दी स्टंप फेक आपण पाहतोय. कारण का या खेळाडूंचं सरावाचं सातत्य या मैदानात आहे. या मैदानाचा काना आणि कोपरा या खेळाडूंना माहिती आहे, त्यामुळे इथे मैदानाच्या आतमध्ये ही मॅच अतिशय रंगतदार रोमर्षक होणार यात तीळ मात्र शंका नाही. अजित सातकरचा थ्रो होता, थेट अशुभमच्या हातात आला आणि त्यावरती फक्त एकच सिंगल इथे आपण मैदानी पाहिलेला आहे. धावफलक 1 गडी बाद 40 धावा. यावेळीचा चेंडूचा बिग हिट केलाय. अजय राजपूत ऑन फायर. चेंडू मात्र चाल सीमारेषेच्या बाहेर. आयकॉन वरती केला हल्ला. अजयच्या बॅटचा बोलतोय बल्ला. षटकार 6 धावा. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेठ काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. 46 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. जिग्नेश पुन्हा एकदा
या दरम्यान पुन्हा एकदा बिग हिट केलाय बॅक टू बॅक लागोपाठचा दुसरा अजय राजपूत सेट ऑन फायर षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. जबरदस्त बॅटिंग विशाल सर. आपण पाहतोय 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलक आणि स्कोर कार्ड बनवलं गेलात 50 अप. संघाचं अर्धशतक पूर्ण होतंय. एक गडी बाद 52 धावा त्या मात्र धावफलक बनवलं गेलात. जबरदस्त बॅटिंग ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळू शेठ वाडेकर. दिलात झापक झुपक वाजत राहतय ग. थँक्यू. आपण पाहतोय 52 धावा धावफलकावरती आहेत. खरं तर अजय राजपूत आपण पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये लढत होता, झुंजत होता, धडपडत होता, परंतु या षटकामध्ये त्यानं खूप मोठं आक्रमण चढवलंय. स्वतःचे इरादे देखील स्पष्ट केले. खरं तर या मैदानावरती सातत्यानं आपण पाहतोय अजय राजपूतला खेळताना एक अप्रतिम कामगिरी करत आलाय. परंतु दुसऱ्या षटकामध्ये त्यानं थोडंसं थांबला. इथे मात्र अभ्यास केला, चेंडूचा खेळपट्टीचा अभ्यास केला आणि तदनंतर इथे मात्र आक्रमण करताना पाहायला मिळतोय. 3 षटकं संपल्यानंतर तब्बल 52 धावा धावफलकावरती आल्यात एक गड्यांच्या बोबडल्यामध्ये. उर्वरित अजूनही 3 षटकं शिल्लक आहेत. प्रतिस्पर्धी संघ देखील आता कमबॅक करताना पाहायला मिळेल का. दुसऱ्या बाजूनं कुणाल कोंड आणि अजय राजपूतनं इथे संघाचा डाव सावरलाय आणि इथे अप्रतिमरित्या कामगिरी करत तब्बल संघाचं अर्धशतक देखील पार केलंय. 52 धावा ज्या मात्र इथे धावफलकावरती आल्यात. गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा बदल होतोय. षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती इथे आकाश शिंदे जो मात्र इथे मैदानाच्या आतमध्ये असणार. तर दुसऱ्या बाजूला ऍज अ आयडॉल इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय डावकुरा हाताचा एक विध्वंसक फलंदाज कुणाल खोंड जो मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. षटक क्रमांक 4 मध्ये पुन्हा एकदा होती सुरुवात. ऑन स्ट्राइक कुणाल होईल तयार. या दरम्यान ब्लॉकहोल चेंडू अप्रतिमरित्या इथे खोदू काढला जाईल. क्षेत्ररक्षणाच्या दरम्यान पाहायला मिळतोय आणि इथे मस्तक के ऊपर दस्तक. वन बाउंस चेंडू सीमा पार चौकार. व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. जबरदस्त बॅटिंग आपण पाहिलं तर मैदान ती पाहायला मिळते. धावा येत आहेत, स्कोर कार्ड ते आकडे बदलत आहेत. षटकार चौकारांचे फटाके पाहायला मिळत आहेत. यावेळीचा चेंडू होता कुणाल कोण. कुणालच्या बॅट मधून चेंडू मात्र जाईल. षटकाराची मोहर उमटेल. 6 धावा. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. आकाशवरती देखील प्रचंड मोठं आक्रमण, प्रचंड मोठा हल्ला आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती षटकार. 2 चेंडूवरती आतापर्यंत बनवले गेल्या 10 धावा. जबरदस्त मॅच आपण पाहतोय. सकाळच्या सत्रात पहिली मॅच आपण पाहिली. आजच्या दिवसातील दुसरा सामना तो देखील आपल्याला पाहायला मिळतोय. दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकोडी संघाचे संघमालक आदरणीय बाळासाहेबजी कडलक साहेब दिशा उद्योग समूह आणि कुमार कौस्तुभ बाळासाहेब कडलक दिशा उद्योग समूह यांच्या मालकीचा संघ आपण एका बाजूला पाहतोय. तर दुसऱ्या बाजूला संघ देखील आपण पाहिलं तर मर्चंट नेव्ही अमित शेठ कोकणे, स्वप्नील उर्फ बापू शेठ खुटवाड, माजी अध्यक्ष धर्मवीर संभाजीराजे युवा मंच, विजन एंटरप्राइजेस, प्रवीण शेठ वायकर संस्थापक धर्मवीर संभाजीराजे युवा मंच, ओम इलिव्हेशन आणि अनुराग भाऊ कोरडे मिताली स्पोर्ट फाउंडेशन यांच्या मालकीची टीम इथे आपल्याला मैदान ती पाहायला मिळते. यावेळीचा चेंडूचा टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. विकेट किपर अशुभमच्या अगदी हातामध्ये आपण पाहिलं तर विसवला जातो. एक डॉट बॉल येतो, एक निर्धाव चेंडू येतोय. कमबॅक केलंय गोलंदाज आकाश शिंदेनं. 4थं षटक सुरू आहे. एक गडी बाद 62 धावा. या दरम्यान मात्र बिग हिट केलाय आणि फटका आपण पाहतोय पुन्हा एकदा निलेश शिंगवलेच्या डोक्यावरनं सीमा पार. एक अप्रतिम दर्जेदार फटका. षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. षटकाराच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जातोय. 68 धावा धावफलक होतात. विशाल सर आपण सांगितलं की विश्वजित ठाकूर विरुद्ध जिग्नेश पटेल या मॅच मध्ये आपण पाहतोय.
यावेळीचा चेंडू होता पंचांकडे अपील जोरदार पंचांचं बोट आकाशाकडे विकेट होईल पतन हलकीशी कट आयडॉल कुणाल खोंड इथे आपण पाहिलं तर बाद होतोय 15 चेंडू 32 धावांची खेळी करत कुणाल खोंड मैदानी बाद होईल धक्का क्रमांक दुसरा फलंदाज बाद गोलंदाजाला मिळाली शानदार भेट ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट विकेट येताना पाहायला मिळते फलंदाज बाद होतोय कुणाल खोंडला आपण पाहिलं 15 चेंडू 32 धावांची बेधुंद खेळी करत तो इथे आपल्याला बाद होताना पाहायला मिळतो तर न्यू बॅटर नवीन फलंदाज मिस्टर प्रीमियर लीग मैदानात दाखल होताना पाहायला मिळतोय विश्वजीत ठाकूर मोठ्या जो मात्र बॅटिंगसाठी इथे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत यही खेळाडून आपण पाहिलं तर ऑल ओव्हर इंडिया ओपन सातत्याने खेळले व्यावसायिक क्रिकेट त्याने खेळले विशेषतः ग्रामीण गटात सुरुवातीला रायगड विभागातून तो आपल्याला खेळताना पाहायला मिळाला ललित सरांनी सकाळच्या सत्रात सांगितलं ज्यावेळेस विश्वजीत ठाकूरचं शुभागमन झालं काल तो रायगड प्रीमियर लीग खेळला डे नाईट आणि अगदी सकाळच्या सत्रात आपण पाहिलं तर या स्पर्धेच्या निमित्तानं बाळासाहेबजी कडलक साहेबांच्या आग्रहाखातर तो पुन्हा एकदा गतवर्षी देखील याच टीमचा आयकॉन होता या वर्षी देखील आपण त्याला इन ऍक्शन पाहतोय विश्वजीत ठाकूर मोठ्या पहिला चेंडू होता तिथे मात्र खेळला गया प्रचंड मोठा आहे चेंडू मात्र जाईल सीमारेषा पार खणखणीत चौकार व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार थँक्यू डीचे 4 षटकांचा खेळ संपलाय 2 गडी बाद 72 धावा त्या मात्र धावपलकोती बनवल्या गेल्यात 72 रन लॉस ऑफ 2 विकेट जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय मॅग्निफिसंट इनिंग या खेळाडूंकडनं इथे आपल्याला पाहायला मिळते म्हणजे विशाल सर सुरुवातीच्या षटकात आपण अमित राऊतला पाहिलं त्यानंतरच्या षटकात आपण कुणाल खोंडला पाहिलं त्यानंतर अजय राजपूतला आपण पाहिलं आणि आता विश्वजीत ठाकूर आयकॉन मोठ्या तो देखील इथे जबरदस्त बॅटिंग इथे करताना पाहायला मिळतोय षटक क्रमांक संपेल 4थ्या क्रमांकाचं 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 72 धावा ही पहा ओव्हर संपली या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळू शेठ वाडेकर दिलात झापक झुपुक वाजत राहतंय पहिल्या 4 षटकात अक्षरशः धावांचा पाऊस पडतोय धावांचा महापूर या मैदानात येताना पाहायला मिळतोय आणि विशेषतः या मॅच मध्ये जर आपण पाहिलं ना विशाल सर एका बाजूला कुणाल खोंड आहे तर दुसऱ्या बाजूला निलेश इंगवले या देखील खेळाडूला आपण इथे मैदानात पाहणार त्यामुळे हा बॅटल इथे रंगणार आहे यात तीळ मात्र शंका नाही कारण का दोनही अतिशय ताकदवान बलाढ्य संघ एकमेकांच्या समोर इथे आपल्याला मैदानात पाहायला मिळतात अनिकेत रोडे येतोय गोलंदाजीच्या मार्कवरती वैयक्तिक दुसरं सांघिक 5वं षटक करण्यासाठी अनिकेत या दरम्यान एक फुल टॉस चेंडू बॅट वरती आला नाही थेट यष्टांचा वेध घेईल अजय राजपूतची खेळी इथे संपुष्टात येईल फलंदाज बाद गोलंदाजाला मिळाली शानदार भेट ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट येताना पाहायला मिळते फलंदाज देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला बाद होताना पाहायला मिळत आहेत न्यू बॅटर नवीन फलंदाज सागर मोहिते इथे आपल्याला पाहायला मिळेल परंतु अजय राजपूतला बाद केले अजयने देखील आपण पाहिलं तर एक चांगल्या प्रकारची बॅटिंग आणि एक चांगल्या प्रकारची इनिंग आतापर्यंत खेळली 5 चेंडू 19 धावा अजयने बनवल्या 3 षटकार त्यानं इथे मैदानात खेळलेले आहेत जिग्नेश पटेल सारख्या आयकॉनला 2 षटकार ठोकणारा अजय राजपूत तो इथे आपल्याला डगआउट कडे माघारी परतताना इथे मैदानात पाहायला मिळालाय 3 गडी बाद 72 धावा त्या मात्र धावपलकोत आहेत अनिकेत रोडेच्या प्रत्येक डॉट बॉलला 100 रुपये तर प्रत्येक विकेटला 500 रुपयांचं पारितोषिक आणि पहिली विकेट आली त्या विकेटसाठी जगदंबा 72+ साऊंड आणि स्पोर्ट्सचे ओनर महेंद्र शेठ सावंत यांच्या वतीनं अनिकेतला 500 रुपयांचं बक्षीस आहे जबरदस्त मॅच आपण पाहिलं तर इथे मैदानात पाहतोय दुपारच्या सत्रात सामना सुरू आहे परंतु क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांची देखील प्रचंड गर्दी या मैदानात होताना पाहायला मिळते क्रिकेटचे दर्दी करतात गर्दी म्हणून तर हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगचं 5वं पर्व पुन्हा एकदा सक्सेसफुल इथे बनताना पाहायला मिळते द बिन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सागर मोहिते पहिल्या चेंडूवरती इथे सेट होतोय आणि सीमारेषेच्या बाहेर चेंडू फेकलाय चौकार 4 धावा
भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय. सागर मोहिते मैदानाच्या आतमध्ये आलाय, परंतु विशाल सर जर बारकाईने अभ्यास केला ना, साकुडी संघातील जोही बॅटर बॅटिंगला येतोय ना, तो इथे आपल्याला मैदानावरती आक्रमण करताना पाहायला मिळतोय, धावा बनवताना पाहायला मिळतोय, षटकार चौकार ठोकताना पाहायला मिळतोय. आणि जो बॅटर बॅटिंगसाठी येतोय तो डगआउट मधून सेट होऊन येतोय, तो घरूनच सेट होऊन आल्यासारखी बॅटिंग या मैदानावरती आपल्याला करताना पाहायला मिळतोय. अनिकेत रोडेला आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्क होती. या दरम्यान देखील इथे चेंडू आपण पाहतोय, स्लोवर चेंडू गती परिवर्तन पाहायला मिळतं. खरं तर हे गरजेचं आहे. संघाला जी सुरुवात पाहिजे होती ती इथं मिळाली आहे. एक चांगली सुरुवात इथे मात्र करू दिली, परंतु उर्वरित जो काय आता संघाचा डाव बाकी आहे तो मात्र इथे विश्वजित आणि दुसऱ्या बाजूला सागरला इथून पुढे संघासाठी खेळवायचा आहे. गोलंदाज पुन्हा एकदा अनिकेत रोडे तयार होईल. सागर ऑन स्ट्राईक. या दरम्यान पुन्हा एकदा लोवर फुल टॉस होता. मला वाटतं पहिल्या चेंडूवरती इथे सागरनं चौकार खेळल्यानंतर लागोपाठचे 3 चेंडू इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये डॉट आलेत. अनिकेत रोडेंना आपण पाहिले तर कमाल केले. या षटकात धमाल तो मात्र करताना पाहायला मिळतोय. खरं तर या षटकाची गरज होती अंबोली खेड संघाला. एखादं कमी धावांचे षटक आणि विकेट येणारे षटक ते मात्र करतोय कॅप्टन अनिकेत. यावेळीचा चेंडू होता बॅटचं टॉप एज. क्षेत्ररक्षक तिथे मात्र चुका करताना पाहायला मिळतोय. सेल मैदान ती सुटला गेलाय. सागर मोहितेला एक सोपं जीवनदान. कॅचेस विन द मॅचेस, लिओ कॅचेस जितो मॅचेस आणि सोप्या सेल आणि छोट्या चुका इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 षटकांचा खेळ संपलाय. प्रथमतः बॅटिंग करणारी टीम आपण पाहतोय बाळासाहेबजी कडलक साहेब आणि कुमार कौस्तुभ बाळासाहेब कडलक यांच्या मालकीचा संघ बनवतोय दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकोडी. 3 गडी बाद 77 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळू शेठ वाडेकर. दिलात झापक झुपुक वाजत राहतय ग. थँक्यू डीचे. 77 धावा धावपल होत्या. 3 विकेट गमावल्यात. 5 षटक संपलेले आहेत. शेवटचा आणि स्लॉगवर टेतवर करण्यासाठी पुन्हा एकदा चेंडू आपण पाहिलं तर चेंडू स्वतःच्या खांद्यावरती विश्वास ठेवत आशुभाऊने पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्क होती. चेंडू हातामध्ये घेतलेला आहे आणि स्लॉगवर टेतवर करण्यासाठी आशुभाऊ इथे आपल्याला सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. आशुभाऊ गोलंदाजीच्या मार्क वरती येतात. बक्षीस येते अश्विन कुमार भंडलकर यांच्यासाठी. जर विश्वजित ठाकूर मोठ्या या आयकॉन खेळाडूला बाद केला तर एक पारितोषिक आहे. जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्सचे ओनर महेंद्र शेठ सावंत, बाळू शेठ वाडेकर, ललित मुसळे यांच्या वतीनं आयकॉन विश्वजित ठाकूरला जर बाद केलं तर अशुभाऊंसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. समोर बॅटर सागर मोहिते. स्लॉगर टेतोर. गोलंदाज टू फलंदाज अशुभाऊ टू सागर. पहिला चेंडू होता विकेटच्या अगदी अलगत विकेट किपरच्या हातातून सटकलाय. अंपायर संजय भालेराव सर कळवतात व्हाईट बॉल. एक खराब चेंडू आपण पाहतोय. एक अतिरिक्त अवांतर धाव इथे मैदानात येताना पाहायला मिळते. शेवटच्या षटकाला सुरुवात झाली. व्हाईट बॉल प्लस एक सिंगल अतिरिक्त 2 धावा. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय आणि धावपल होती इथे आपल्याला आकडे ते मात्र बदलताना पाहायला मिळतात. शेवटचे षटक सुरू आहे. स्लॉगवर टेतोर आपण पाहतोय. अशुभाऊंनी जर आयकॉनला बाद केलं तर समीर सातकर पाटील यांच्या वतीनं 1000 रुपये. लोअर फुलटॉस चेंडू होता. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. आउटसाइड द लेग स्टंप चेंडू आपण पाहतोय. 2 खराब चेंडू मैदानात पाहायला मिळेल. अतिरिक्त अवांतर धावा येतात. बोनसच्या रूपानं धावपल कोते आणि स्कोर कार्डवरती धावा खर्च केल्या जात आहेत. 5 षटके संपलेले आहेत. 80 धावा धावपल कोते आहेत. शेवटचे षटक मैदानात सुरू आहे. पहिला चेंडू होता आणि तो देखील मात्र झेल टिपलाय. टेकन व्हेरी गुड कॅच अशुभाऊंनी मिळवली. आयकॉन विश्वजित ठाकूरची विकेट आणि फलंदाज क्रमांक बाद होईल 4थ्या क्रमांकाचा आयकॉन विश्वजित ठाकूर. बॅक टू द पवेलियन. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर, सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. समीर सातकर पाटलांच्या वतीनं 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. महेंद्र सावंत, ललित मुसळे आणि त्याचबरोबर बाळू शेठ वाडेकर यांच्या वतीनं याही विकेटला 1000 रुपयांचं बक्षीस आहे.
बक्षीसदात्यांचं मनापासून आभार. 2000 रुपयांचं बक्षीस या ठिकाणी या विकेटसाठी आहे. आणि सेल आपण पाहिलं तर आयकॉन जिग्नेश पटेलने इथे मैदान ती टिपलाय. तर विश्वजीत ठाकूर मोठ्या इथे आपल्याला बाद होताना पाहायला मिळतोय. बडे मॅच का बडा खिलाडी विश्वजीत ठाकूर विरुद्ध जिग्नेश पटेल, कुणाल कोंड विरुद्ध निलेश इंगवले ही मॅच आपण मैदान ती पाहतोय. प्रचंड मोठं घमासान या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. अमित राऊत विरुद्ध अनिकेत रोडे हाही सामना हाही बॅटल इथे आपल्याला रंगताना पाहायला मिळतोय. 80 धावा धोपल होते आहेत. 4 विकेट गमावल्यात. शेवटचे षटक सुरू आहे. न्यू बॅटर नवीन फलंदाज शेखर. या दरम्यान शेखर रणपिसेच्या बॅट मधनं डगआउट मधनं सेट आलाय आणि इथे मात्र चेंडू फेकलाय थेट ओढ्यामध्ये. षटकार 6 रन. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. सेंचुरीचे आपण पाहिलं तर साकोडी संघ धावपलकोती बनवतोय 86 धावा. आणि साकोडीचे मेंटॉर या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत. साकोडी गावचे महात्मा गांधी तंटामुक्तीचे अध्यक्ष आदरणीय सुभाष मामा कदम यांचं शुभागमन झाले. आणि विशाल सर पायगुण देखील असा असावा. शेखर मैदानात यावा, सुभाष मामांचं शुभागमन व्हावं आणि शेखरच्या बॅटमधून षटकार यावा. आणि धावपलकोती बनवलं जात आहेत 86 धावा. जबरदस्त बॅटिंग इथे आपल्याला मैदान ती पाहायला मिळते. शेखर रणपिसे ऑन फायर. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न होता. टप्पा थोडासा पाठीमागे ठेवलाय. मी सुरुवातीला सांगितलं की अजित सातकर आहेत, कुणाल वाळुंज आहेत, अशुभाऊ बंडलकर आहेत, दर्शन रोडे आहेत. या संघात खेळणारे अनिकेत रोडे आहेत. या खेळाडूंकडे या विकेटचा, या खेळपट्टीचा, या मैदानाचा काना आणि कोपऱ्याचा अभ्यास आहे. डॉट बॉल आलाय. एक निर्धाव चेंडू आलाय. पुन्हा एकदा लोअर फुलटा चेंडू होता. सरावाचं सातत्य ज्या विकेटवरती आहे, ज्या खेळपट्टीवरती सकाळ सायंकाळ सराव केला तो त्याच विकेटवरती जबरदस्त गोलंदाजी आपण अशुभाऊंकडनं शेवटच्या षटकात मैदान ती केली जाते. 87 धावा धावपलक होत आहेत. 4 विकेट गमावल्यात. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. बॅटिंगसाठी सागर मोहिते तर सोबतीला शेखर रणपिसे. 87 धावा धावपलकावरती 4 गड्यांच्या बोबल्यात. या दरम्यान रिव्हर्स अटेम्प्ट इथे पाहायला मिळतोय, परंतु कुठल्याही प्रकारचा बॅट आणि बॉलचा संपर्क नसेल. एक अप्रतिम षटक पाहायला मिळतोय. खरं तर दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकोडी संघ आपण पाहतोय पहिल्या 4 षटकांमध्ये एक धुवाधार बॅटिंग, इथे धावांचा पाऊस मैदानाच्या आतमध्ये पडत होता. परंतु उर्वरित 2 षटकांमध्ये अनिकेत रोडे आणि त्यानंतर आशिम मोहम्मदने इथे करून दिलेलं कमबॅक पाहायला मिळतंय. या दरम्यान चेंडू इथे खेळून काढण्यात आली. सिंगल मैदानाच्या आतमध्ये येते. दुसऱ्या धाब्यासाठी इथे मात्र आमंत्रण दिलं होतं आणि 2 धावा इथे पडून पूर्ण होत आहेत. 2 धावेने धावपल पुढे सरसावेल. षटक क्रमांक आपण पाहतोय 1 इनिंग 1 डाव संपला जाईल. 89 धावा धावफलकावरती असतील. 4 गडी बाद. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळू शेठ वाडेकर. दिलात झापक झुपुक वाजत राहतय ग. 1 इनिंग 1 डाव मैदानाच्या आतमध्ये संपलं जाईल. धावफलकावरती आपण जातोय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं तर धावपलकोत आणि स्कोर कार्ड बनवले गेलात. बाळासाहेबजी कडलक साहेब आणि कुमार कौस्तुभ बाळासाहेब कडलक यांच्या मालकीचा संघ आपण पाहिलं तर प्रथमतः बॅटिंग करताना पाहायला मिळालेला आहे. दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकोडी संघानं प्रथमतः बॅटिंग करताना इथे मात्र बनवले गेलात. 89 धावा तर मात्र धावपलकोत आहेत आणि विजयासाठी टार्गेट मात्र सेट केलेला आहे. 36 चेंडू 90 धावांचा पाठलाग तो मात्र इथे मैदानात करायचा आहे. एका लाईनीत एका ओळीत संघ आपण पाहिलं तर मैदानाच्या बाहेर येत आहेत. एका लाईनीत एका ओळीमध्ये संघ आपण पाहिलं तर इथे मैदानात आपल्याला दाखल होताना पाहायला मिळत आहेत. बॅटिंग करणारी टीम आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला क्षेत्ररक्षणासाठी दाखल होताना पाहायला मिळेल. दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकोडी हा संघ देखील आपण इथे मैदानावरती क्षेत्ररक्षण करण्यासाठी जाताना पाहायला मिळेल. त्याही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे एका लाईनीत एका ओळीत आपण संघ इथे मैदानात दाखल करायचा आहे. आले किती स्पर्धेच्या निमित्तानं संकेत शेठ गायकवाड उपस्थित आहेत. त्यांचं मनापासून स्वागत आहे. साकोडीचे महात्मा गांधी तंटामुक्तीचे अध्यक्ष सुभाष मामा कदम उपस्थित आहेत. मनापासून स्वागत आहे. HDFC बँकेचे मॅनेजर उमेश गायकवाड उपस्थित आहेत. त्याचबरोबर
युवा उद्योजक अविनाश शेठ मुख्य आणि प्रतीक शेठ गोपाळे ज्यांच्या माध्यमातून खेळाडूंसाठी बिस्लरी पाण्याचं सौजन्य दिलेलं आहे. यही मान्यवरांचं मनापासून स्वागत आहे, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं तर अनेक अतिथी मान्यवर आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. आवर्जून या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित असणारे हुतात्मा राजकुरी प्रीमियर लीगचे आयोजक शिंदेगावचे माजी उपसरपंच आदरणीय राहुल शेठ पानमंद, शिंदेगावचे महात्मा गांधी तंटामुक्तीचे अध्यक्ष आणि पुण्यनगर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट कौरवमन्ना मिंडे, त्याचबरोबर MB स्पोर्ट्स शिवबा ट्रॉफी हाऊसचे ओनर आदरणीय महेश शेठ चव्हाण, गार्गी कन्स्ट्रक्शनचे ओनर अमित भाऊ सौताडकर, त्याचबरोबर युवा उद्योजक आदरणीय रुपेश दादा रसाळ यही मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती आहे. आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण सगळेच ही स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित आहे, त्याबद्दल आपलं मनापासून स्वागत आहे. चला विनंती आहे कॅप्टन अमित राऊत आणि टीम या ठिकाणी डीजेच्या माध्यमातून आपलं केलं ते सुमधुर संगीतामध्ये स्वागत. आले किती गेले किती उडून गेला भरारा, आले किती गेले किती उडून गेला भरारा, परंतु आजही क्रिकेटमध्ये फक्त दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकुर्डी संघाचाच दरारा. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2024 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय बाळासाहेब कडलग, दिशा उद्योग समूह कुमार कौस्तुभ बाळासाहेब कडलग, दिशा उद्योग समूह दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकुर्डी. धन्यवाद डीचे. आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं मान्यवरांचं शुभागमन होते. आवर्जून या स्पर्धेच्या निमित्तानं गडद नगरीचे माजी सरपंच आदरणीय रामदास भाऊ शिंदे यांच्या ठिकाणी शुभागमन होते. आपलं मनापासून स्वागत आहे. संदीप भाऊ मेटल उपस्थित होत आहेत. त्याचबरोबर ग्रुप ग्रामपंचायत अंबू वेल्लावळेचे आदर्श सरपंच आणि माऊली मंडप डेकोरेचे सर्वेसर्वा आदरणीय सुनील शेठ काळोखे यांच्या ठिकाणी शुभागमन होते. आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं तर स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत स्वप्नील अर्थात बापू शेठ खुटवड, माजी अध्यक्ष धर्मवीर संभाजीराजे युवा मंच अंबोली आणि स्वर्गीय सचिन पप्पा सूर्यकांत भंडलकर स्पोर्ट फाउंडेशन, स्वर्गीय सरपंच शरदराव शिंदे स्पोर्ट फाउंडेशन अंबोली खेड संघाचे संघमालक स्वप्नील उर्फ बापू शेठ खुटवड यांच्या ठिकाणी शुभागमन होते. आपलं मनापासून स्वागत आहे. आणि आदरणीय युवा नेते युवा उद्योजक चंद्रकांत शेठ सातपुते यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होते. या खेड तालुक्यातील पश्चिम भागातील युवा नेतृत्वांचं हुतात्मा राजकुरू प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं RPL 2024 मध्ये आयोजक कमिटीच्या वतीनं आम्ही करतो मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. घुमला आवाज रनी काजात वाढली थरथर, घुमला आवाज रनी काजात वाढली थरथर, जोशाने खेळणे आली पहा स्वर्गीय सरपंच शरदराव शिंदे व स्वर्गीय सचिन पापा भंडलकर स्पोर्ट फाउंडेशन अंबोली खेड. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2024 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय अमित शेठ कोकणे मर्चंट नेव्ही, माननीय स्वप्नील उर्फ बापू शेठ खुटवड, माजी अध्यक्ष धर्मवीर संभाजीराजे युवा मंच व्हिजन एंटरप्राइजेस, माननीय प्रवीण शेठ वायकर संस्थापक धर्मवीर संभाजीराजे युवा मंच ओम इलिव्हेशन, माननीय अनुराग भाऊ कोरडे मिताली स्पोर्ट फाउंडेशन, स्वर्गीय सरपंच शरदराव शिंदे व स्वर्गीय सचिन पापा भंडलकर स्पोर्ट फाउंडेशन अंबोली खेड. धन्यवाद डीजे. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2024 पाचवं पर्व आणि या पाचव्या पर्वामध्ये आपण पाहतो निश्चितप्रमाणे खेड तालुक्यातील मानाची सन्मानाची जी स्पर्धा आपण पाहतोय RPLचा आज आपण दिवस क्रमांक 3 जो या ठिकाणी पाहतोय. एकंदरीत जर आपण पाहिले गेले तर पहिला डाव संपलेला 89 झाल्यात. 90 धाब्यांचा आता पाठलाग करायचा आहे आणि या 90 धाब्यांचा पाठलाग करण्यासाठी आघाडीची जोडी मैदानामध्ये आपण पाहिले गेले तर दाखल इथे होतीये. एका बाजूला संघाचा संघनायक अनिकेत रोडे आणि त्याच्या सोबत जर आपण पाहिले गेले तर शिरूर तालुक्यातील आपण पाहतोय जातेगाव गावाला बिलॉंग करणारा निलेश इंगवले ॲज अ आयकॉन आयडॉल म्हणून मात्र निश्चितप्रमाणे शिरूर तालुक्यातून नव्हेच तर संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये सध्या निलेश इंगवलेचं नाव बेस्ट ऑलराऊंडर म्हणून मात्र सातत्याने हे नाव पुढे येत आहे. परंतु त्यालाच उत्तर देण्यासाठी त्याला रोखण्यासाठी आपण पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे विश्वजित ठाकूर मैदानाच्या मध्ये मिस्टर रायगड एक्सप्रेस म्हणून मात्र ज्या खेळाडूला ओळखलं जाताना कामोठे गावाला बिलॉंग करतो. आज बघायचे मैदानाच्या मध्ये कशा प्रकारे कामगिरी करणार आहे. बॅटिंग मध्ये फार मोठी चुणूक दाखवता आली नाही, परंतु गोलंदाजीमध्ये त्याची ओळख काय आहे तर मित्रांनो त्याची ओळख आहे त्याचा वेग
आणि या वेगावरती बघायचं मैदानात कशा प्रकारे हुकूमत गाजवेल आज या राजगुरू प्रीमियर लीग मध्ये. पुण्यात पाहिजे गोलंदाज तयार. पहिलाच बॉल निलेश इंगवलेच्या स्लॉट मधला लॉंग ऑन मध्ये झेल झालाय आणि आता उत्तम सर म्हणावं लागेल पहिल्याच घासाला लागलेला खडा आहे. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. विकेट येताना पाहायला मिळते. काही मान्यवर देखील आपण पाहिलं तर स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत. देशमुखवाडी नगरीचे माजी सरपंच आदरणीय रामदास शेठ भोईर यांचं शुभागमनात आपलं मनापासून स्वागत आहे. साकुडी नगरीचे सुपुत्र आणि युवा नेते आदरणीय सचिन भाऊ चौधरी हे देखील या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे. सचिन भाऊंचं देखील हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक मनापासून स्वागत आहे. पहिली विकेट येताना पाहायला मिळते. सुमित सर टीट फॉर टाट प्रत्युत्तर पाहायला मिळते. ज्या प्रकारे अमित राऊतला जिग्नेश पटेलनं पहिल्या षटकात बाद केलं, परंतु विश्वजित ठाकूरनं पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती आयडॉल निलेश इंगवलेला इथे मात्र डगआउटकडे परतवलेला आहे. न्यू बॅटर नवीन फलंदाज बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर अनिकेत रोडेच्या सोबतीला जिग्नेश पटेल आयकॉन तो मात्र मैदानी बॅटिंगला पाहायला मिळेल. मॅच आपण पाहिलं तर सुमित सर अगदी 2 दिवस आपण पाहिलं असेल अतिशय रंगतदार होतात, रोमहर्षक होतात. शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूंपर्यंत सामने या विकेटवरती या खेळपट्टीवरती आपण पाहिलेला आहे आणि हाही सामना शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल यात तीळ मात्र शंका नाही. विश्वजित तयार आहे उजव्या हाताने. जिग्नेशसाठी हा चेंडू होता. तू आयकॉन आहे, मी देखील आयकॉन आहे. मी गुजरातवरून इथे कशासाठी आलोय तर माझे रंग उधळण्यासाठी मी आलोय. पहिल्याच बॉलवरती जिग्नेश इरादे स्पष्ट केलेत. पहिल्या चेंडूवरती खणखणीत चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. 4 धावांच्या मदतीने सुमित सर एका बाजूला संघाचं खातं जिग्नेश पटेलनं खोलले. पहिली एकंदरीत जर आपण पाहिले गेलं तर निश्चितप्रमाणे पहिल्या चेंडूवरती विकेट जरूर मिळवली. आयडॉल निलेश इंगवलेला त्याने बाद केलं, परंतु त्यानंतर जर आपण पाहिले गेलं तर जिग्नेश पटेल विशेष जर आपण पाहिले तर खुल्या गटातील ओपन स्पर्धा संपूर्ण भारतभर नव्हे तर मी म्हणेल की आशिया खंडामध्ये ज्या ज्या काही स्पर्धा होतात मग त्यामध्ये जर आपण पाहिलं तर भारत विरुद्ध पाकिस्तान असेल, भारत विरुद्ध इंग्लंड असेल, आशिया खंडामध्ये अनेक स्पर्धा आहेत. अफगाणिस्तान जे संघ आहेत अशा संघांमध्ये भारताकडून रिप्रेझेंट करणारे हे खेळाडू आज मात्र एकमेकांच्या विरोधात आहेत. विश्वजित तयार असेल. स्ट्राइक ऑन जिग्नेश पटेल. ओहो यावेळी मात्र अक्रॉस द बॅट आणि आता मात्र वेग दाखवला विश्वजित ठाकूरने. बॅट आणि बॉल मध्ये पूर्वीचा चेंडू आपण पाहिला थोडासा टप्पा पुढे ठेवला होता. गुडलिन स्पॉटच्या अगदी पुढे ठेवलेला चेंडू होता. आता टप्पा थोडासा मागे ठेवला आणि वेग आहे त्यामुळे अशा प्रकारचे चेंडू खेळणं जिग्नेशला देखील माहिती आहे की एवढं सोपी गोष्ट नाहीये. विश्वजितला चेंडू डॉट आलाय. 4 धावा स्कोर कार्ड वरती. चांगला बॅटल उत्तम सर आपल्याला बघायला मिळेल या दोन्ही खेळाडूंमध्ये. तर नक्कीच आपण पाहतोय. कालच आपण पाहिलं तर रायगड प्रीमियर लीग मध्ये विश्वजित ठाकूरला आपण पाहिलं. गुजरातवरून जिग्नेश पटेलला हुतात्मा शिवरामारी राजगुरू क्रीडा संकुलावरती दाखल झालेला आहे आणि या दोनही खेळाडूंना आज स्वतःला या मैदानावरती आपण पाहिलं तर रिप्रेझेंट करायचं. याचा आयकॉन यावेळीचा चेंडूचा फटका चकला गॅप मोठा आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती स्क्वेअर लेगच्या बरोबर चेंडू मात्र जाईल सीमा रेषा पार. जिग्नेशच्या बॅट मधून येईल हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगचा खणखणीत चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. काय जबरदस्त स्ट्रोक आपल्याला बघायला मिळाला. फॉलिंग स्वीप काय असतो कारण शिरोने जिग्नेश पटेल यांनी दाखवला. क्रीजचा चांगला वापर तिथे केला. अगदी स्क्वेअर लेगचा झोन त्याने निवडला. गॅप फार मोठा होता. पाठीमागे खेळाडू जरूर होते मिड विकेट मध्ये. चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाही. चौकार इथे आलेला आहे जिग्नेश पटेलच्या बॅटमधून. 8 धावा स्कोर कार्ड वरती. यावेळी निश्चितप्रमाणे खांद्याचा चांगला वापर केला विश्वजितने. बाउन्सर मैदानाच्या मध्ये बघायला मिळाला. आडव्या बॅटने स्ट्रोक इथे खेळण्याचा प्रयत्न होता जिग्नेशचा. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिलं षटक अजूनही इथं प्रगतीपथावरती असताना 9 धावा स्कोर कार्ड वरती ज्या आहेत. एकूण जर आपण पाहिलं तर 90 धावेंचा पाठलाग आपण मैदानामध्ये पाहतोय. खेड तालुका म्हटलं की निश्चितप्रमाणे वेगवेगळ्या शैलींसाठी ओळखला जाणारा खेड तालुका. पूर्वी जर आपण पाहिलं तर खेड तालुका हे नाव होतं, परंतु हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचं खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर देशासाठी जे बलिदान आहे आणि त्या बलिदानामध्ये आपण पाहिलं खेड तालुक्यात ज्यांची जन्मभूमी आहे म्हणून खेड तालुक्याचं नाव इथे राजगुरू नगर ठेवण्यात आलं. आणि इथे मात्र निश्चितप्रमाणे 100 प्रयत्न करण्याचा अमित राऊतचा प्रयत्न होता.
प्रयत्न अपयशी ठरला आणि तिथे मात्र निराश असलेला विश्वजित ठाकूर ठोकलाय अनिकेत रोडेने षटकार 6 धावेसाठी. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. जबरदस्त फटकेबाजी आपण पहिल्याच षटकात आपण पाहिलेले आहेत. म्हणजे पहिलं षटक जर सुमित सर आपण पाहिलं ना तर दोनही संघांच्या बाजूने राहिले. सुरुवातीला गोलंदाजी संघाच्या बाजूला जरूर होतं, परंतु शेवटच्या चेंडूवरती संघनायक अनिकेत रोडेने ठोकलेला षटकार पुन्हा एकदा या मॅच मध्ये हा सामना दोलनीय स्थितीमध्ये जो सातत्याने आपल्याला झुकताना पाहायला मिळेल. एक षटक संपले, एक गडी बाद 15 धावा, तर विजयाचं समीकरण देखील आपल्याला बदलताना पाहायला मिळेल. परंतु सामना चुरशीचा होणार, मॅच रंगतदार होणार यातील मात्र शंका नाही. दोनही संघ ताकदवान आहे. जितके कागदावरती ताकदवान आहे तितका त्याच खेळाडूंचा खेळ या खेळपट्टीवरती या विकेटवरती आतापर्यंत मैदानावरती प्रचंड ताकदवान राहिलेला आहे. आणि विशेषतः बॅटिंग करणाऱ्या टीमला एक ॲडव्हान्टेज आहे, कारण का या संघात खेळणारे जे खेळाडू आहेत ते या विकेटवरती या खेळपट्टीवरती सातत्याने सराव करतात. त्यामुळे त्याही खेळाडूंचा खेळ या मैदानावरती पाहण्यासाठी क्रिकेटचे रसिक प्रेक्षक आतुरतेनं उत्सुकतेनं या मैदानावरती प्रचंड गर्दी करताना आज मैदानावरती पाहायला मिळत आहेत. आता निश्चितप्रमाणे आपण पाहिलं दिशा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळू शेठ वाडेकर. दिलात झापक झुपक झापक. दिशा स्पोर्ट्स आणि त्याच्या विरुद्ध जर आपण पाहिलं स्वर्गीय शरद भाऊ शिंदे स्पोर्ट फाउंडेशन अर्थात स्वर्गीय सचिन बाबा भंडलकर स्पोर्ट फाउंडेशन या दोन संघांमध्ये असणारी ही लढत सामना क्रमांक 2 आपण इथे मैदानाच्या मध्ये पाहतोय. बॅटिंग करत असणारा संघ आपण पाहतोय स्वर्गीय शरद भाऊ हॅलो 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 चेक चेक. तर निश्चितप्रमाणे आपण पाहतोय पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर आपलं सर्वांचं RPL 2024 मध्ये मनपूर्वक स्वागत आहे. आणि इथे मात्र निश्चितप्रमाणे अनिकेत रोडे नावाचं वादळ संघाच्या संघनायकाची भूमिका त्यांनी आपल्या खांद्यावरती घेतलेली आहे. चौकार आणि षटकारांची आतिषबाजी तो मैदानाच्या मध्ये करतोय. अमित राऊत विरुद्ध जर आपण पाहिलं तर अनिकेत रोडे, दोन्ही संघाचे कॅप्टन, संघनायक विरुद्ध संघनायक, ही जोडी मैदानाच्या मध्ये समोर उभी आहे. परंतु अनिकेत रोडेने स्वतःचा गिअर चेंज केलाय आणि त्याला माहिती आहे 90 धाब्यांचा आम्हाला पाठलाग जर ते करायचं आहे तर निश्चितप्रमाणे मला थोडासा गिअर चेंज करावा लागणार आहे. अमित राऊत तयार आहे उजव्या हाताने. ओहो शफल होत मात्र स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, जागा बनवली जरूर तिथे, परंतु शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. स्कोर कार्ड कडे मी तुम्हाला इथे घेऊन जाणारे चेंडू मात्र डॉट आलाय. धापलकावरती धावा ज्या आहेत त्या 26 धावा. समीकरण जर आपण बघितलं गेलं तर 26 चेंडू शिल्लक आहेत, 64 बनवायचे आहेत. उत्तम सर काय सांगाल, एकंदरीत आपण पाहिले तर हा चांगला बॅटल आपल्याला बघायला मिळेल. शेवटच्या बॉल पर्यंत हा सामना जाण्याची शक्यता आहे. तर नक्कीच आपण पाहतो अमित राऊत देखील प्रचंड चाणक्य आहे, प्रचंड चपळ आहे.
अनिकेत रोडे आपण पाहिले तर डान्सिंग डाऊन द विकेट पुढे सरसवत खेळण्याचा प्रयत्न होता. शेपआउट तो झाला होता. अमित राऊतनं पाहिला आणि टप्पा थोडासा पाठीमागे ठेवला. खरं तर हाच बॅटल इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. कधी अनिकेत रोडे तर कधी अमित राऊत, कधी अमित राऊत तर कधी अनिकेत रोडे, म्हणजे कधी टीम साकोडी तर कधी टीम अंबोली खेड. या दोन संघांना या मॅच मध्ये आपण पाहणार आहोत. अमितकडे आपण पाहिलं तर अनुभव मोठा आहे, तर अनिकेत आपण पाहिलं तर एक उभरत्या सितारांचा कोहिनूर तो इथे बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. स्लोअर वन चेंडू होता, धीम्या गतीने टाकलाय, परंतु पंच कळवतात व्हाईट बॉल. डावेष्टीच्या बराचसा बाहेर चेंडू आपण पाहतोय. एक अतिरिक्त अवंतर धावेल, स्कोर कार्ड पुढे जाईल. 27 धावा धावपलक होत आहेत. 90 धावांचा पाठलाग इथे मैदानी करते टीम अंबोली खेड. या संघाला आपण धावांचा पाठलाग करताना पाहतोय. 27 धावा निश्चितप्रमाणे पाहिलं थोडंसं लेंथ भरकटणारा अमित राऊतला आपण बघितलेला आहे. अनुभवी गोलंदाज आहेत अमित राऊत. ओ हो यावेळी चकवा मैदानाच्या मध्ये पाहायला मिळाला आणि हलकीशी अपील मैदानामध्ये जरूर तिथे झाली अपील मध्ये, परंतु तो आत्मविश्वास बघायला मिळाला नाहीये. षटक क्रमांक 5 मैदानामध्ये संपलं जाईल. चर्चा सुरू राहणार आहे. 27 धावा स्कोर कार्ड वरती आहे. 24 चेंडू शिल्लक आहेत. 63 धावा अजूनही ज्या जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळू शेठ वाडेकर. दिलात झापक झुपुक वाजत राहतय ग. षटक क्रमांक आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती 27 धावा. 24 चेंडूंचा अजून खेळ शिल्लक आहे. 63 धावा जिंकण्यासाठी आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये बनवायचे आहे. कॉम्बॉक्स मध्ये थोडासा बदल होतोय आणि माझ्या समवेत विशाल कालेकर आपल्यासोबत जॉईन होत आहे. तुमचंही स्वागत आहे. कॉम्बॉक्स मध्ये 2 षटकं संपलेली आहेत. पाहिजे बॉलिंग ट्रॅक वरती आता कोणाच्या हातामध्ये चेंडू पुण्यात सोपवला जाणार आहे तर विश्वजीत ठाकूर यांच्या हातामध्ये मात्र चेंडू जो सोपवला जाईल, कारण त्यांना माहित आहे की इथून पुढे जर आपल्याला धावा रोखायचा आहे किंवा विकेटच्या शोधामध्ये जावं लागणार आहे. एका बाजूला जर पाहिलं तर जिग्नेश पटेल आहे, दुसऱ्या बाजूला आपण इथे मैदानामध्ये पाहतोय अनिकेत रोडे आहे. अनिकेत रोडे 6 चेंडूमध्ये 16 त्याने बनवल्यात. जिग्नेश पटेल 5 चेंडूमध्ये 10 धावा आतापर्यंत तो वैयक्तिक बनवतोय. एकूण 90 धाव्यांचा पाठलाग जो मैदानाच्या मध्ये सुरू झालेला आहे. यापूर्वीच्या पहिल्या डावामध्ये देखील आम्ही बघितलं की अगदी शेवटचं षटक ज्यावेळेस गोलंदाजाचा परफॉर्मन्स होत नाहीये, त्यामुळे असं म्हणतात ना की तुमच्या आयुष्यातला सर्वात मोठा गुरु कोण असेल तर तुमच्या आयुष्यातला सर्वात मोठा गुरु हा तुमचा अनुभव आहे. विश्वजीत तयार असेल उजव्या हाताने. पुण्यात स्वीप करण्याचा प्रयत्न होता. अगदी ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू. त्यानंतर आपण पाहतोय मैदानामध्ये घेतलेली एक सिंगल. 1 धावी ते आली आणि 1 धाव्याने स्कोर कार्ड आता पुढे जाऊन पोहोचेल. धापलकावरती 28 धावा. 28 धावा धावपलकावरती आपण पाहतो. एक गड्यांशी बदलामध्ये खरं तर एक चांगली सुरुवात मिळाली होती, परंतु मागच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर सुमित सर लागोपाठचे 3 चेंडू इथे निर्धाव टाकण्यामध्ये अमितला यश आलंय, परंतु तिथून पुढे आता इथं अनिकेत रोडला एक नवीन सुरुवात करावी लागेल. तब्बल एक मोठा धावसंख्येचा स्कोर त्याचा पाठलाग करत असताना इथे मात्र क्षेत्ररक्षकाकडनं होणारी चुकी आणि चेंडू सीमा पार. पण संगवता येतोय चौकार. व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. इथे मैदानाच्या आतमध्ये आला. थोडेसे आपण पाहायला गेलं तर शॉर्ट हँड लेगचे असणारे खेळाडू मात्र थोडेसे फंबल होताना आपल्याला बघायला मिळाले आणि त्याचं रूपांतर इथे 4 धावेमध्ये झाले. यापूर्वी आपण देखील पाहिलं की आपण ज्या गोष्टी चर्चा करतोय की अनुभव हा तुमच्या आयुष्यातला सर्वात मोठा गुरु काय आहे, तर शेवटचं षटक आपण यापूर्वी पहिल्या इनिंग मध्ये बघितलं. अश्वभाऊंनी स्वतः ते चेंडू हातामध्ये घेतला. विशेषतः विश्वजीत ठाकूर समोर असताना त्यांनी चेंडू हातामध्ये घेतला. म्हणजे तुमचा अनुभव आणि तुमचा आत्मविश्वास किती प्रबळ असावा लागतो ते मात्र आदरणीय अशुभ भंडलकर यांनी आपल्याला मैदानामध्ये जरूर दाखवला. यावेळेस मात्र वेग दाखवला खऱ्या अर्थानं विश्वजीतने. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. टप्पा थोडासा मागे ठेवला. चेंडू डॉट आलेला आहे. 32 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 21 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 58 अजूनही बनवायचे आहेत. 21 चेंडू मध्ये अजूनही 58 धावसंख्येची गरज आहे तिथे पाहायला मिळते, परंतु दुसऱ्या बाजूने विश्वजीत ठाकूर इथे संघाला कमबॅक करून देतोय. या दरम्यान अनिकेत रोडच्या बॅटमध्ये पटका पाहायला मिळतो. नोमॅन स्टँडमध्ये चेंडू पडेल. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येते. दुसऱ्या धावेसाठी इथे मात्र जिग्नेश नकार कळवतोय. बॅकअप इथे सुरेख आहे. चेंडू उडवलाय. एक सिंगल येते. धावपल पुन्हा एकदा पुढे जाईल. धावपलकावरती आपण जातोय. 33 धावा 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. योग्य निर्णय मी म्हणजे संघाचा संघनायकाचा, कारण आपण पाहिलं ज्या प्रकारचा फ्लो अनिकेत रोडेचा सुरू आहे, ज्या प्रकारचा पण फ्लो होतो जिग्नेश पटेल यांचा सुरू आहे आणि त्यानंतर जर आपण पाहिले गेले तर त्याला रोखण्यासाठी कुठेतरी विश्वजीतचा वापर केला जातोय. ओ यावेळी खोदून काढलाय बॉलला.
यह है गुजरात की खुशबू. मिड विकेटला चेंडू खेळतोय जिग्नेश पटेलच्या बॅट मधून. षटकार 6 धावांसाठी. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. एक खराब चेंडू मैदानामध्ये बघायला मिळाला विश्वजीतचा आणि त्याच्यावरती प्रचंड मोठं आक्रमण जिग्नेश पटेलचं बघायला मिळालं. जिग्नेश पटेल सांगत असेल माना की तुम अपने जंगल के शेर हो लेकिन हम भी उस जंगल के शिकारी है. मैदानामध्ये दाखवतो जिग्नेश पटेल. स्ट्राइक ऑन. पुन्हा एकदा जिग्नेश. ओहो, इथे मैदानाच्या आतमध्ये एक तेरी तो एक मेरी. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एका दिशेने जिग्नेश पटेलचे वार सुरू आहे, दुसऱ्या बाजूला विश्वजीतचे वार सुरू आहे. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. स्कोर कार्ड आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचणारे धापलकावरती 39 धावा समीकरणाकडे घेऊन जाईल. 18 बॉल जिथे शिल्लक आहेत आणि 18 चेंडूंमध्ये 51 धावेंची अजूनही गरज आहे. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळू शेठ वाडेकर. दिलात झापक झुपुक वाजत राहतय. या ठिकाणी आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं दुपारच्या सत्रामध्ये ज्यांचं नुकतं शुभागमन होते बाळासाहेबजी कडलक साहेबांवरती नितांत प्रेम करणारे खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील युवा नेत्यांनी महाकाल ग्रुपचे सर्व आदरणीय आकाशभाऊ उरसाळे, विनोदभाऊ ढोकरे या दोन्ही मान्यवरांच्या शुभागमनात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. त्याचबरोबर सगळ्या प्रेक्षकांसाठी आज देखील लकी ड्रॉच्या माध्यमातून आपण एक सायकल भेट देणार आहोत. त्यामुळे प्रेक्षकांना विनंती आहे लकी ड्रॉच्या कुपनचं वितरण मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला सुरू आहे. ज्यांना लकी ड्रॉमध्ये सहभागी व्हायचे त्यांना विनंती केल्या तर आपण लकी ड्रॉचं कुपन या ठिकाणी घ्या आणि लकी ड्रॉमध्ये आपण सहभागी व्हा. आणि विशेष करून आपल्या व्यासपीठावरती कालच्या आणि पहिल्या दिवसाचे दोनही लकी ड्रॉच्या माध्यमातून स्पोर्ट्स सायकल विजेते या ठिकाणी उपस्थित आहेत. पहिल्या दिवसाचे लकी ड्रॉ विजेते कावरामांना मिंडे, तर कालच्या दिवसातील लकी ड्रॉचे विजेते आदरणीय नितीन भाऊ सावंत आणि माऊली शेठ सांडबोर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं मनापासून स्वागत आहे. दरम्यानच्या कालावधीमध्ये आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत युवा उद्योजक आदरणीय माऊली ग्राफिकचे सर्व निखिल शेठ काळोखे आणि युवा उद्योजक आदरणीय शंकर शेठ मराठे यांच्या ठिकाणी शुभागमन होते. आपलं हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. ओ टू कॉमॉक्स. तर धन्यवाद उत्तम सर. निश्चितप्रमाणे अतिथींचं आगमन आणि त्या आगमनाचं स्वागत देखील आपण पाहतो. उत्तम सरांवरती देखील ती जबाबदारी आहे आणि अतिथींचं आपण म्हणतो ना अतिथी फार महत्त्वाचे आहेत. कुठलंही चांगलं कार्य आणि विशेषतः जर आपण पाहिलं गेलं तरी अतिथींनी फार मोठं पाठबळ RPL साठी जे उभं केलेलं आहे. सामन्याकडे तुम्हाला घेऊन जाऊया मॅचकडे. पुन्हा एकदा अमित राऊत इथे बॉलिंग ट्रॅकवरती इथे येत आहेत. अनिकेत रोडे दुसऱ्या बाजूला आहे. जिग्नेश पटेल त्याने हात मात्र आपले थोडेसे खोललेले आहेत. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 51 धावा अजून मैदानामध्ये बनवायच्या आहेत. तिसरं मैदानामध्ये 3 षटकांच्या समाप्तीनंतर आता 4थ्या षटकाला शुभारंभ होतोय. स्ट्राइक ऑन. अनिकेत रोडे तयार असेल. मॅच अजून संपली नाहीये. आता कुठेतरी संघर्षाला सुरुवात झाली आहे. कोलवा टप्प्याचा बॉल होता. ड्राइव्ह केल्या बॉलला. यावेळी क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. सिंगल इथे घेतलीये. 1 धाव इथे आली आणि एका धावेने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल 40 धावा. काय सांगाल सर एकंदरीत आपण पाहतोय जो संघर्ष मैदानाच्या मध्ये आहे ना, जोपर्यंत अनिकेत आहे जोपर्यंत जिग्नेश आहे तोपर्यंत मॅच मैदानामध्ये अजूनही प्रतिस्पर्धी संघाला धोक्याची घंटा जाणवतीये. नक्कीच त्यासाठी इथं पाहायला गेलं तर संगणक अमित राऊतनं स्वतःच्या अंगखांद्यावरती ती जबाबदारी घेतली. परंतु इथून पुढच्या काळामध्ये जर पाहायला गेलं तर दुसऱ्या बाजूने अनिकेत रोडे आणि जिग्नेश पटेलला देखील एक शांत गेम खेळ करावा लागणार आहे. एक कॅल्क्युलेटेड गेम इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखवावं लागेल. या दरम्यान खुल्या टप्प्यात चेंडू त्याला खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक तिथे पाहायला मिळतोय. एक सिंगल येते. दुसऱ्या धावेसाठी देखील पुन्हा एकदा इथे नकार येतोय. फेकी देखील अप्रतिम आहे. खरं तर 2 संघांमध्ये एक चांगलं युद्ध पाहायला मिळतंय. संघर्ष देखील सुरू आहे. दोन्ही संघ प्रयत्न करतायत. खरं तर एका धावेसाठी आता इथून पुढे प्रयत्न रोखण्यासाठी जो नक्कीच होताना पाहायला मिळेल. आता निश्चितप्रमाणे मी म्हणेन की हा संघर्ष आहे आणि इथे जर आपण पाहिलं तर लॉंग ऑफ मध्ये असणारे कुणाल खोंड, लॉंग ऑन मध्ये असणारे विश्वजीत ठाकूर म्हणजे पहा मोठे खेळाडू फक्त नावाने मोठे नाही ते कर्तृत्वाने मोठे असतात आणि त्यातलंच एक नाव अमित राऊत आहे. ओ यावेळी पाहायचंय टप्पा थोडासा मागे ठेवला. ओळखला अनिकेत रोडेने आणि चेंडू खेळलाय सरळ लॉंग ऑनच्या डोक्यावरून. स्टँड अँड डिलिव्हर. षटकार 6 धावेंसाठी. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार.
जबरदस्त स्ट्रोक आपण पाहतोय ते अनिकेत रोडेच्या बॅट मधून आला. आपण ज्याची चर्चा करतोय की कुठेतरी आता संघर्षाला सुरुवात झालेली आहे. 47 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 15 चेंडूंचा आता खेळ शिल्लक आहे. 43 अजूनही बनवायचे आहेत. आग आता दोन्ही टोकांना लागली आहे. पुन्हा एकदा उडवला बॉलला टिप स्क्वेअर लेग. क्षेत्ररक्षक मात्र आता चेंडूच्या खाली आणि अमित राऊतचं सेलिब्रेशन होणार आहे कारण एका संघनायकाने दुसऱ्या संघनायकाला बाद केलंय. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर, सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. संघर्ष संघर्ष आणि संघर्ष इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अनिकेत रोडेने जरूर षटकार खेळला परंतु पुढच्याच बॉलवरती अमित राऊतने अनिकेत रोडेला डगआउटचा रस्ता दाखवला. हे संघर्ष म्हणतात सर आणि असं म्हणतात ना की सच हम नहीं सच तुम नहीं सच है संघर्ष. जिसने जीवन को भी जीना सिखा दिया हो वो जीवन है संघर्ष. कारण जिंदगी का जीना आसान नहीं होता. बिना संघर्ष यहाँ कोई महान नहीं होता. जब तक चोट नहीं पड़ती हथौड़े की पत्थर पर तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. शेवटचे आता आपण पाहतोय 14 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि या 14 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 43 धावींची गरज. न्यू बॅटर मैदानात दाखल होत आहेत आशुभाऊ भंडलकर. 47 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. आशुभाऊन आपण पाहते जेव्हा जेव्हा अनेक असं म्हणतात ना की ज्या माणसाने या सर्व तरुणांना एकत्रित करण्याचं काम आशुभाऊने अनेक वेळा केलेलं आहे. या खेड तालुक्याच्या क्रिकेटला नवसंजीवनी देण्याचं काम आशुभाऊने केलंय. आज पुन्हा एकदा संघ अडचणीत सापडलाय आणि या अडचणीत सापडलेल्या संघाला पुन्हा एकदा उभारी देण्यासाठी स्वतः आशुभाऊ आता मात्र बॅट घेऊन मैदानात दाखल होत आहेत. नक्कीच संघ अडचणीमध्ये सापडले त्या अडचणीत बाहेर निघायचंय. अडथळा निर्माण झालाय ते अडथळे पार करत यशापर्यंत पोहोचायचंय आणि ते यश संपादन करत असताना प्रत्येक चेंडूवरती आता इथून पुढच्या काळामध्ये संघर्ष करावा लागेल. काल सर जर पाहायला गेले तर प्रत्येक सामना शेवटच्या चेंडूपर्यंत पोहोचला. कालच्या दिवसभरामध्ये प्रत्येक सामना सुपर डुपर हिट झालाय. हा सामना देखील त्याच दिशेने वाटचाल करतोय. शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना देखील जाताना पाहायला मिळतोय. नवीन बॅटर स्वतः आशुभाऊ भंडलकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. अमित पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवर देते तयार. या दरम्यान बिग हिट गेलाय पहिल्या चेंडूवरती. सेट ऑन फायर अफलातून फटका. आशुभाऊंच्या बॅटमधून षटकार. 6 रन. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. आणि आपण ज्याची चर्चा करतोय की अनुभव हा तुमच्या आयुष्यातला सर्वात मोठा गुरु आहे. अनुभवाने मात्र निश्चितप्रमाणे अनेक उतार चढाव बघितलेत आशुभाऊने. पहिल्याच बॉलवरती आपण पाहतोय जणू काय ते डगआउट मधून सेट होऊन आले आणि पहिल्या चेंडूवरती ते षटकार ठोकलेला आहे. हा चेंडू पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल होता. ऑन साइडला चेंडू देखील काढला जाईल. काव कॉर्नर झोन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे चेंडूला फील्ड करतायत. तोपर्यंत इथे आलेली सिंगल आहे. 1 धाव इथे मात्र आली. एका धावेने स्कोर कार्ड आता मात्र पुढे जाऊन पोहोचणार आहे. धाफलकावरती धावा ज्या आहेत त्या 54 धावा. समीकरणामध्ये आपण पाहतो थोडासा बदल होईल. स्वर्गीय शरदभाऊ शिंदे स्पोर्ट फाउंडेशन अर्थात स्वर्गीय सचिन बाबा भंडलकर स्पोर्ट फाउंडेशन या संघाला जिंकण्यासाठी 12 चेंडू आता शिल्लक आहेत आणि या 12 चेंडूमध्ये 36 धावींची अजूनही गरज आहे. मैदानामध्ये पाहिजे मॅच संपली नाहीयेत कारण विश्वजीत 2 षटकांचा स्पेल संपलेला आहे. त्यानंतर जर आपण पाहिले गेलं तर अमित राऊतचा 2 षटकांचा स्पेल संपलेला आहे. चेंडू कोणाच्या हातामध्ये सोपवला जाईल. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळू शेठ वाडेकर. दिलात झापक झुपक झापक झुपक वाजत राहतय. एकंदरीत आपण पाहिले गेले तर ज्या प्रकारचा खेळ मैदानामध्ये सुरू आहे आणि या IPL मध्ये जर आपण पाहिलं तर कंपॅरिझन तुम्ही अजिबात करू शकत नाही की कुठला संघ किती ताकदवर आहे किंवा कुठली मॅच कोणाच्या पारड्यामध्ये झुकलेली आहे हे शेवटच्या बॉलपर्यंत सांगता येत नाही. कारण आपण प्रत्येक संघाची बांधणी करत असताना अशा प्रकारे बांधणी केली की प्रत्येक संघ हा बॅलन्स झाला पाहिजे. चांगले गोलंदाज प्रत्येक संघामध्ये आहेत, चांगले फलंदाज आहेत, चांगले अष्टपैलू आहेत. प्रत्येक संघामध्ये मोठमोठे नावातले आयकॉन आहेत, आयडॉल आहेत. त्यामुळे चांगला बॅटल बघायला जरूर मिळणार आहे. तर गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपण पाहतोय आमंत्रित केलंय खेड तालुक्यातील एक यंग स्टार, एक रायझिंग स्टार सचिन गाढवे. फिरकीचा जादूगार आहे. कशा रीतीने आता प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजावरती तो मात करेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. खरं तर 12 चेंडूमध्ये आता 36 बनवायच्यात. याच मैदानावरती काल सुमित सर 18 चेंडूमध्ये 34 झाले नाहीयेत. विशाल निकम सारख्या एक अफलातून गोलंदाजानं अवघ्या 1 धाब्याचं षटक या खेळपट्टीवरती टाकले. आता 12 चेंडू 36 आहेत.
पुढे सरसावत पावलांचा वापर केला, षटकावरच्या ठोक्यावरून सुसाट मारायचा वेग, चेंडू फरार, आरपीएल चा येतोय खणखणी दणदणीत चौकार. व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. आणि आपण म्हणतो ना, तुम्ही काल काय झालं यापेक्षा तुम्ही आज काय करताय, विशेषतः पाहिलं तुम्ही कालचे सामने कसे झाले यापेक्षा आजचं चित्रही वेगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे, समीकरण वेगळं बघायला मिळणार आहे. चौकार इथे मात्र अशुभाऊंच्या बॅटमधून आलेला आहे. आता मात्र चेंडूवरती थोडीशी बोट आपण पाहतोय, निश्चितप्रमाणे सचिनने फिरवली. डावखुऱ्या शैलीचे गोलंदाज आहेत आणि एकंदरीत जर आपण पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे चेंडू थोडासा टप्पा मागे ठेवला, चेंडूवरती थोडीशी बोट वळवली, चेंडू इथे डॉट आलाय. 58 धावा स्कोर कार्ड वरती. कुलवटप्याचा बॉल खांडून काढण्याचा प्रयत्न तिथे केला. ऑन साइडला चेंडू ते ट्रॅव्हल होते. ज्या प्रकारे सरांनी उल्लेख केला की काल 18 चेंडूमध्ये 38 झालेले नाहीयेत, परंतु तुम्ही पाहिलं असेल विधानसभेचा निकालही कोणाला अपेक्षित नव्हता, त्या विरुद्ध निकाल लागलाय. म्हणजे अपेक्षा तुम्ही अजिबात ठेवू शकत नाही आणि मनात ठरवलेली गोष्ट तर कधीच होत नाही. जे काय करायचं ते आज करायचंय, म्हणजे इथून पुढच्या काळामध्ये जे काही चेंडू शिल्लक आहेत त्यावरती किती धावा बनवायच्यात आणि त्या कशा पद्धतीनं बनवायच्यात हे महत्वाचं आहे. त्यामुळे निश्चितप्रमाणे इथे आपण पाहतोय दुसऱ्या बाजूला गोलंदाज स्ट्राईकवरती सचिन गडवाय सातत्यानं याच खेळपट्टीवरती रोज सराव करणारा गोलंदाज. या दरम्यान इथे अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. जिग्नेशला मात्र शांत ठेवलंय. दुसऱ्या बाजूला अश्विन पहिल्या चेंडूवरती जरी चौकार खेळला असला तरी प्रत्युत्तर देत असताना लागोपाठचे मला वाटतं 3 चेंडूंमध्ये अवघी 1 धाव जी मात्र सचिन मैदानाच्या आतमध्ये खर्च केली. पुन्हा एकदा जिग्नेश तयार. या दरम्यान अप्रतिम काय कमालीची गोलंदाजी आहे. उंचीनं छोटा आहे परंतु कामगिरी मात्र मैदानाच्या आतमध्ये खूप मोठी आणि दमदार जी मात्र करताना पाहायला मिळतोय. निश्चितप्रमाणे मी म्हणले की क्रिकेटमध्ये उंची आणि उंचीला फारसं महत्व आहे. असं म्हणतात की गोलंदाजाला जर गोलंदाजी करत असेल तर त्याच्या उंचीचा त्याला फायदा होत असतो, परंतु असं अजिबात नाही. त्या विषयाकडे निश्चितपणे तुम्हाला घेऊन जाईल. जाऊया मॅचकडे. गोलंदाज तयार सचिन. लोअर फुल टॉस चेंडू होता, यावेळी मात्र खोदून काढलाय लॉंग ऑफ आणि चेंडूच्या खाली कोण होतं विश्वजित, परंतु तिथे चुकी झालीये. षटकार 6 धावेसाठी. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. षटकार इथे मैदानाच्या मध्ये आपल्याला बघायला मिळेल. 65 धावा धावलकावरती 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 25 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. 6 चेंडू 25. ज्या प्रकारची आपण चर्चा करतोय की उंचीला गोलंदाजीमध्ये फारसा फरक नाही, कारण ज्यावेळेस आपण पाहिले भारतीय संघामध्ये अजित आगरकर रे ज्यावेळेस मात्र डेब्यू केला त्यावेळेस ऑस्ट्रेलिया संघातील बऱ्याचशा खेळाडूंनी त्याची थट्टा मस्करी केली. हा किरकोळ मुलगा कोण आहे आणि जो आमच्या समोर गोलंदाजीसाठी येणार आहे, परंतु अजित आगरकरने त्यावेळेस त्या फलंदाजांची ऑस्ट्रेलिया संघातील फलंदाजी भंबीरी उडवली आणि त्यानंतर काय गोलंदाजामध्ये दाखवलं त्याने ते स्किल, फक्त तुमची गुणवत्ता काय आहे ना तेच मैदानात दाखवलं जातं. उंचीला फारसं महत्व नाही. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळू शेठ वाडेकर. थँक्यू. या ठिकाणी प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉचे कुपन वितरण सुरू आहे. मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला हुतात्मा राजकुरी प्रीमियर लीग आयोजक कमिटीचे सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्यांना लकी ड्रॉ मध्ये सहभाग घ्यायचे त्यांना विनंती आपण कुपन घ्या आणि लकी ड्रॉ मध्ये सहभाग घ्या. त्याचबरोबर सगळ्या प्रेक्षकांना खुशखबर आहे. हुतात्मा राजकुरी प्रीमियर लीगच्या निमित्तानं खेड तालुक्यातील सुप्रसिद्ध हॉटेल नायकांचा वाडा यांच्या माध्यमातून मुख्य व्यासपीठाच्या पाठीमागे फुल बिर्याणी 100 रुपये आणि हाफ बिर्याणी 50 रुपये या डिस्काउंटवरती त्या ठिकाणी पाठीमागच्या बाजूला स्टॉल सुरू आहे. ज्यांना त्याचा आस्वाद घ्यायचा त्यांना विनंती आहे मुख्य व्यासपीठाच्या पाठीमागे जायची. ओ2 कॉम्बॉक्स. निश्चितप्रमाणे पाहतोय शेवटचं षटक लोअर फुल टॉस चेंडू होता. अशुभवनसाठी मात्र ऑन साइडला चेंडू ते खेळलाय. तोपर्यंत आलेली मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर सिंगल 1 धाव इथे आली आणि एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाऊन पोहोचणारे स्कोर कार्डवरती 66 धावा. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. 24 धावा अजून बनवायच्या आहेत. जिग्नेश पटेल जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे, जिग्नेश साठी या धावा अशक्य नाही. क्रिकेटमध्ये अशक्य काहीच नाहीये. विनायक बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतो इथे असेल राव. कोलबटप्याचा बॉल खोदून काढलाय. पायचे क्षेत्ररक्षक कुणाल आणि विश्वजित. वा कुणाल खोंडचा जबरदस्त एफर्ट बघायला मिळाला. दुसरा धावेचा तिथे प्रयत्न केलाय आणि दुसरी धाव देखील तिथे आलेली आहे. म्हणजे सामना संपला नाहीये. जिग्नेश स्वतःकडे जास्तीत जास्त स्ट्राईक ठेवतो इथे. स्कोर कार्ड वरती 68 आहेत. 4 चेंडू 22 धावा. काय सांगाल सर?
नक्कीच अनिकेत रोडे संगणक जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये होता तोपर्यंत खरं तर एका बाजूनच सामना चालला होता. निश्चितप्रमाणे धावा येत होत्या, पण तदनंतर गोलंदाजानं जे काही कमबॅक केले ना ते आपलतून आहे. कमी धावा खर्ची काय, दुसऱ्या बाजूला जिग्नेश पुन्हा एकदा तयार होईल. या दरम्यान स्लोवर चेंडू, बॅटची आतली कडा आणि फलंदाज इथे होईल जिग्नेश पटेल. झेलबाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर, सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. थँक्यू डीसे. मोठी विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली. खऱ्या अर्थानं आशुभाऊ स्वतःकडे स्ट्राईक का ठेवून नव्हते, कारण विश्वजीत जोपर्यंत जिग्नेश मैदानाच्या मध्ये होता तोपर्यंत जिग्नेशने असे अनेक सामने जिंकून दिलेले आहेत अलीकदी खुल्या गटातील क्रिकेटमध्ये. ओपन आयकॉन म्हणून मात्र तो का स्पर्धा खेळतो त्याच्यावरती मात्र तो विश्वास ठेवला होता. परंतु इथे गोलंदाजाने मात्र मी कौतुक करेल ते विनायकचं. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला बघायला मिळेल. टप्पा थोडासा मागे ठेवला, व्हेरिएशन बघायला मिळालं आणि नियंत्रण काय असतं ते विनायकने दाखवलं. विकेट आली. नवीन बॅटर आता मात्र इथे मैदानामध्ये दाखल होणार आहे तो अजित सातकर. 68 धावा, 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 22 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. 3 चेंडू 22. सामना संपलेला नाहीये अजूनही. असं म्हणतात ना की लढता लढता हरलो जरी हरल्याची मला खंत नाही, कारण हा लढा माझ्यासाठी आहे, माझ्या सन्मानासाठी माझा लढा आहे. पहिला सामना दोन्ही संघांचा आहे त्यामुळे निश्चितप्रमाणे दोन्ही संघाचा प्रयत्न एकच असतो की परंतु क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही ना तोपर्यंत क्रिकेटची भविष्यवाणी होत नाही. यावेळी अजितसाठी चेंडू होता. डीप स्क्वेअर लेग मध्ये चेंडू खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक फार दूरवरती. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचेल. हा चौकार 4 धावेंसाठी. व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. चौकार इथे मैदानाच्या आतमध्ये आला. 2 चेंडूंचा आता खेळ शिल्लक आहे. 18 धावा अजूनही ज्या जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. अजित स्ट्राईक ऑन तयार आहे. पॉवरफुल टॉस. यावेळी मात्र मिड ऑफ मध्ये कुणाल खोन चेंडूला इथे फील्ड करेल. चेंडूला कुठल्या प्रकारची धाव जी मात्र येणार नाहीये. धावले इथे मात्र आपण पाहतोय स्थिर असेल. स्कोर कार्ड वरती 72 धावा आहेत. 1 चेंडू आता शिल्लक असेल. 18 धावा अजूनही बनवायच्या आहेत. सामना मात्र संपूर्णपणे आणि इथे जर आपण पाहायला गेलं तर या सामन्यामध्ये विजयी झेंडा फडकवला आहे दिशा स्पोर्ट्स फाउंडेशन संघाने. विजय संघाचे अभिनंदन. चांगला खेळ खऱ्या अर्थानं बघायला मिळाला. दोन्ही संघाने चांगली झुंज मैदानाच्या मध्ये दिली. आशुभाऊंचा चांगला प्रयत्न मैदानात आपण पाहिले. चांगले अनुभव त्यांनी दाखवले. चौकार षटकार त्यांच्याकडून आले. चांगली विकेटही त्यांनी मिळवली परंतु अपयशी ठरले. परंतु निश्चितपणे सामना संपलेला आहे. दोन्ही टीम्स एका लाईनीत एका ओळीमध्ये शेक हँड करतील, हस्तांदोलन करतील आणि त्यानंतर निश्चितपणे पुढील टॉस केला जाणार आहे. चला दोन्ही टीम्स आपण लगेच लाईनअप करून शेक हँड करायचे आहेत. जे काही या स्पर्धेची नियमावली आपण बनवलेली आहे. फक्त आम्हाला चांगलं क्रिकेट खेळायचं नाही तर आम्हाला शिस्तीचं क्रिकेट खेळायचं आहे. शिस्तीचं क्रिकेट आम्हाला तुमच्या सर्वांकडून अपेक्षित आहे. एक आदर्श या खेड तालुक्याचा आदर्श, या राजगुरुनगरचा